Hello everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn about the English workshop of an encounter of a special kind. So friends, if you haven't subscribed my channel, please subscribe it and hit the bell icon so that you will get the notification whenever I will upload the new videos. Okay, and don't forget to like it. So friends, let's get start. So इंग्लिश वर्कशॉप. तर इंग्लिश वर्कशॉप, आता वर्कशॉप का म्हणतो आपण याला, आहे की नाही. आता वर्कशॉप म्हणजे वर्क म्हणजे काम, वर्क म्हणजे काम आणि शॉप म्हणजे दुकान. आता वर्कशॉप म्हणजे कामाचं दुकान असं म्हणूया आपण. आता समजा आपण वर्कशॉप कुठं, जसं ST वर्कशॉप पाहतो, तर ST वर्कशॉपमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं आपल्याला सगळेच्या सगळे काय करताना दिसतात, काम करताना दिसतात, आहे की नाही. तर त्याच प्रकारे आपल्याला इथं काम करायचं आहे. तर ॲक्च्युली ह्या ठिकाणी ज्या दिलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीज प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला म्हणजे ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. पुस्तकामधून पुन्हा पुन्हा ते आपल्याला जे लेसन आहे ते रेफर करत जावं लागेल आणि ते रेफर करू आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. सो दॅट इज वाय इट्स कॉल्ड द वर्कशॉप. ओके, सो लेट स्टार्ट द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. तर फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय म्हणते बघा मित्रांनो, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता खाली दिलेले जी विधाने आहेत, स्टेटमेंट म्हणजे विधाने. आता ह्या विधानांना तुम्ही सहमत आहात की असहमत आहात. ॲग्री म्हणजे सहमत, आणि डिसॲग्री म्हणजे असहमत. आता बघा, तुम्ही सहमत आहात की असहमत आहात, त्यानंतर काय म्हणजे जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन. तर प्रॉपर रिझन, योग्य कारण देऊन त्याला तुम्ही काय करा, जस्टिफाय करा. कुणाला, त्या विधानाला. मग तुम्ही ॲग्री आहात तर काय ॲग्री आहात त्याचं कारण द्या. मग डिसॲग्री आहात तर मग का डिसॲग्री आहात त्याचं कारण द्या. अशा प्रकारे आपल्याला ह्या स्टेटमेंट्सचं आपल्याला रिझन द्यायचं आहे. मग चला, तर पहिली स्टेटमेंट बघूया. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच अँड नेचर्स बाउंटी. आता नेचर्स म्हणजे निसर्ग, बाउंटी म्हणजे देणगी, म्हणजे निसर्गाची देणगी. इथं फर्स्ट PS आहे बघा, निसर्गाची, चाचीचे, बाउंटी म्हणजे देणगी. कशाला, द कंपाऊंड वेअर द रायटर्स वॉज लिव्हिंग, ज्या ठिकाणी रायटर लेखक राहायचे त्या कंपाऊंडवाला निसर्गाची देणगी होती. ॲक्च्युअली म्हणून आपण काय आहोत, ॲग्री आहोत. मग ॲग्री आहात तर काय ॲग्री आहात, तर आपण पाठामध्ये बघितले होतं. बिकॉज द कंपाऊंड वॉज लक्झरियस, है ना. बिकॉज द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. बघा, तर आपण पाठामध्ये जाऊ, मला वाटते पहिल्याच पॅसेजमध्ये. ओके, तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आहे, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल मॅजेस्टिक ट्री. सो दिस इज द रिझन, हा त्याचं कारण आहे. ओके, सो नाऊ गो टू नेक्स्ट स्टेटमेंट. चला मित्रांनो, थोडा आपल्याला फास्ट घ्यावं लागेल कारण की आपला व्हिडिओ हा जास्त मोठा व्हायला नको. ओके, नाऊ नेक्स्ट स्टेटमेंट. हॉलिडेज प्रोव्हाइड अस an opportunity to read various magazines and storybook. तर हॉलिडेज आहे ते सुट्ट्यांचे दिवस आहेत, आपल्याला प्रोव्हाइड करतात. काय प्रोव्हाइड करतात, अन अपॉर्च्युनिटी. कशाची, अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. आता संधी कशाची, तर रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक, म्हणजे मॅगझिन आणि कथाचे पुस्तक वाचण्याची जी संधी आहे ती आपल्याला कोण प्रोव्हाइड करतात, हॉलिडेज. इथं बघा, ॲन हा आर्टिकल वापरलेला आहे कारण याची सुरुवात ओनी झाली. तर का, तर बघा, बिकॉज. आता आपण प्रत्येकच कारणासाठी आपण पाठामध्ये जाण्याची गरज नाही, काही कारण आपल्याला आपल्या ओन लँग्वेजमध्ये सुद्धा द्यावं लागेल. बिकॉज हॉलिडेज प्रोव्हाइड because holidays
gets us much spare time, है ना, स्पेअर टाईम. बरोबर आहे. कारण काय तर हॉलिडेज आपल्याला काय देतात, खूप स्पेअर टाईम. स्पेअर टाईम म्हणजे खाली वेळ, है ना, स्पेअर टाईम म्हणजे खाली वेळ देतात, राईट. सो दॅट्स वाय and that's why we get the opportunity to read various magazine and storybook. So this is the reason. Okay, now third one, the narrator made a mistakes by saving the baby langur. आता बघा काय म्हणते की द नॅरेटर, नॅरेटर म्हणजे लेखक, मेड म्हणजे केली, है की नाही, मेकचा पास्ट टेन्स, मिस्टेक म्हणजे चूक, बाय सेव्हिंग द बेबी लंगूर म्हणजे त्या नॅरेटरनी म्हणजे त्या लेखकाने त्या बेबी लंगूरला वाचवण्याची मिस्टेक केली का मिस्टेक? नाही केली. म्हणजे आपण याच्याशी काय आहोत, डिसॲग्री आहोत. आपण काय आहोत, डिसॲग्री. आता याचं कारण काय असेल तर नाही ना, कारण काय तर बिकॉज द रायटर्स मॅनेज टू कॅच द होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स. सो वी गो टू द टेक्स्ट. ओके, सो वी गो टू टेक्स्ट. Because the writer managed, okay, yeah, here, okay, because the writer, आता आईचा जी writer managed to catch the hold of the baby langour's tail just as it tipped over the edge of the tile roof. त्यांनी गलती केली का? नाही, अजिबात गलती केली नाही. तर त्यांनी मॅनेज केलं. काय मॅनेज केलं? टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर. त्या बेबी लंगूरला कॅच केलं. काय केलं? पकडण्यासाठी कॅच केलं. काय केलं? त्याची काय पकडलं? त्याची टेल, आणि त्याला वाचवलं. अदरवाईज तो काय झाला असता, ती जी टाईलची रूप आहे त्याच्या कडेवरून, हे म्हणजे कडेवरून तो खाली पडला असता. परंतु त्यांनी चूक केली का? नाही, त्यानं अलगद त्याला काय केलं? कॅच केलं. काय केलं? कॅच केलं. त्याची सेफ्टी पकडली. सो दिस इज द रिझन, राईट, दिस इज द रिझन. ओके, now go to again workshop. Okay, now the D, animals cannot convey emotions. Animals cannot convey emotion, no, it is also disagree. Yes, every creature have the emotions. प्रत्येक प्राण्यामध्ये इमोशन्स असतात. मग तो प्राणी असेल, माणूस असेल, कीटक असेल, पक्षी असेल, प्रत्येकामध्ये इमोशन्स असतात. मग ॲनिमलमध्ये इमोशन नसतात का? नाही. याचं कारण काय तर ॲनिमलसुद्धा इमोशन्स कन्वे म्हणजे व्यक्त करणे. इमोशन्स म्हणजे भावना. आता भावना म्हणजे काय? जसं प्रेम, भीती, आनंद, दुःख, ह्या काय आहेत? भावना आहेत, आहे की नाही. तर त्यांनासुद्धा भावना असतात. मग ते आपल्या भावना कन्वे करतात का? म्हणजे एक्सप्रेस करतात का? व्यक्त करतात का? करतात. आणि इथं काय म्हणते? करत नाही, करू शकत नाही. करू शकतात, ते करू शकतात, परंतु आपण समजू शकत नाही. माणूस त्यांच्या भावना समजू शकते का? नाही. सो व्हॉट इज द रिझन? द रिझन इज ॲनिमल कॅन convey emotions but we humans being don't have to read the emotion, किंवा we don't have understand the ability, किंवा we don't have ability to read it, to read the emotions. लिहू घ्या, read the emotions. So that is the reason, है ना. ते सुद्धा समजू शकतात, परंतु आपण त्यांच्या भावना समजू शकत नाही. व्हाय? बिकॉज दे कॅन नॉट स्पीक. बिकॉज असंही लिहिलं तरी, बिकॉज दे कॅन नॉट स्पीक, कारण की ते बोलू शकत नाही. वी ओनली अंडरस्टँड देअर इमोशन टू देअर बिहेवियरल पॅटर्न. आपण त्यांच्या फक्त बिहेवियरल पॅटर्नवरून काय करू शकतो? त्यांच्या इमोशन्स, त्यांच्या भावना समजू शकतो. ओके, लेट्स नेक्स्ट सी. द नॅरेटर वॉज 55 years old व्हेन धिस इन्सिडंट occurred.
व्हेन धिस इन्सिडंट ॲक्वर्ड म्हणजे जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा ते लेखक 55 वर्षाचे होते असं म्हणायचं आहे त्याला. नॅरेटर हे किती वर्षाचे होते? 55. आर यू ॲग्री? नो, दिस इज ऑल्सो डिसॲग्री. हा काय आहे? डिसॲग्री. आता डिसॲग्री आहात तर कसे आहात? वाय? तर का डिसॲग्री आहो? कारण की तेव्हा ते 55 वर्षाचे नव्हते, तर तेव्हा 55 वर्ष निघून गेले होते. आणि आता ते जे लेखक आहेत ते किती वर्षाचे होते? 70 वर्षाचे होते. म्हणून आपण तिथं म्हणू की 55 years have passed when that incident happened किंवा occurred लिहू शकता. occurred किंवा happened सुद्धा लिहू शकता. and the writer is now how many years? 70 years. आता किती वर्षाचे होते ते आहेत? 70 years. मग आता ते 70 वर्षाचे होते आणि तेव्हा किती वर्ष निघून गेले होते? 55 वर्ष. मग 70 मधून 55 गेले, किती राहिले? 15 years. म्हणजेच लेखक किती वर्षाचे होते तो इन्सिडेंट घडला तेव्हा? फक्त 15 वर्षाचे होते. हाऊ मेनी इयर्स? 15 years. So that's why these statements disagree. We are the disagree about this with this statement. Okay. So I hope you have understood. So first activity. Okay. So now let's move another activity. Okay. So now you can see properly. Yes. Okay. It's okay. Okay. So the second activity, match the phrase given in column A with their meaning in group B. तर बघा त्या फ्रेजेस दिलेल्या आहेत. फ्रेजेस ह्या ए मध्ये आहेत. फ्रेजेस कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? ए ग्रुपमध्ये आहेत. आणि त्याचे मिनिंग्स, त्यांचा अर्थ हा ग्रुपमध्ये दिलेला आहे. तर बघा पहिली फ्रेज बघूया आपण. टू बी ओके. हां, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. आता टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे अविभाज्य घटक, ज्याला काय म्हणतो आपण? अविभाज्य घटक. तर मित्रांनो इथं बरोबर आहे अक्षर, कारण की ते जे आहे ते घसरत नाही आहे, कारण की बोटाने लिहावं लागते कधी कधी, तर ते घसरत नसल्यामुळे ते अक्षर बरोबर येत नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यानंतर आता अविभाज्य घटक म्हणजे अविभाज्य घटकसाठी कोणता? हां, ओके, इट्स ओके. अविभाज्य घटक. आता बघा आपण पाठामध्ये टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट म्हणजे कोणता आहे ते? हा आहे ते 5वा आहे ना. म्हणजे इथं इथं पहिल्या याच्यामध्ये काय येईल? 5वा आहे ना. टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल पार्ट म्हणजे अविभाज्य घटक. टू बी अ पार्ट. ओके. नाउ सेकंड, टू बी अ इनग्रॉस्ड इन. आता इनग्रॉस्ड मीन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे स्वतःला गुंतवणे. आता गुंतवणे, तर आता याच्यामध्ये कोणतं येईल बघा? टू बी बोलतो हां, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड. टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड. ऑक्युपाईड म्हणजे एकामध्ये पूर्णपणे व्यापून घेणे, गुंतून जाणे. म्हणजे 5th इथं कोणतं येईल? 5th. देन टू टेक नोटीस ऑफ. आता नोटीस ऑफ म्हणजे काय? दखल घेणे, एखाद्या गोष्टीची दखल घेणे. एखाद्या गोष्टीची काय घेणे? दखल घेणे. दखल घेणे. आता दखल घेण्यासाठी कोणता? तर टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. हां, गिव्ह अटेन्शन, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देतो ना आपण, एखाद्या गोष्टीची दखल घेतो, म्हणून इथं फर्स्ट येईल. ओके, येईल फर्स्ट. टू फिगर आउट. आता फिगर आउट म्हणजे आता एखाद्या गोष्टीची फिगर आउट म्हणजे शोधणे किंवा
शोधण्यासाठी जाणे वगैरे म्हणतो आपण, फिगर आउट करणे, एखाद्या गोष्टीचं शोध घेणे. काय घेणे? शोध घेणे. आता शोध घेणे याच्यासाठी कोणता येईल बघा, किंवा टू बी फाउंड, कम्फर्ट, इफेक्ट, पॉवरफुल नाही. तर एखाद्या गोष्टीचं म्हणजे एखादे प्रॉब्लेम जर असेल आणि त्याचा जर शोध घेत असेल तर आपण हा म्हणू असं, टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. नाऊ नेक्स्ट, टू पॉन्डर ओव्हर. पॉन्डर, आता पॉन्डर ओव्हर म्हणजे काय होते तर गंभीर विचार करणे. हे काय फ्रेजेस आहेत मित्रांनो, ह्या सगळ्या फ्रेजेस आहेत. गंभीर विचार करणे आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, फ्रेजमधला एखाद्या वाक्यात उपयोग करा. तर द पॉन्डर ओव्हर. तर पॉन्डर ओव्हर याचं मिनिंग असेल टू थिंक अबाउट सिरियसली, म्हणजे एखाद्या गोष्टीवर गंभीर विचार करणे. सिरियसली म्हणजे गंभीर, थिंक म्हणजे विचार करणे, एखाद्या गंभीर विषयावर विचार करणे. नेक्स्ट बघा, टू बी ओव्हरहेल्म्ड बाय. आता ओव्हरहेल्म्ड, एखाद्या गोष्टीने आपल्यावर एखादा परिणाम होतो आहे की नाही, एखाद्या गोष्टीचा म्हणजे आपण भारावून जातो, भावूक होतं, त्याला म्हणू आपण भारावून जाणे. भारावून जाणे. आता भारावून जाण्यासाठी कोणता आहे बघा, तर हां, टू बी अफेक्टेड इमोशनली इन द पॉवरफुल वे, म्हणजे एखाद्या गोष्टीने खूप गंभीररित्या काय होणे, इमोशनली अफेक्टेड होणे आहे ना. एखाद्या गोष्टीने, खूप मोठ्या गोष्टीने आपण भावनात्मक काय होतो, अफेक्टेड होतो, ग्रासतो, त्याला म्हणतो आपण ओव्हरहेल्म्ड. इन अ फ्लॅश. आता फ्लॅश बिलकुल क्षणार्धामध्ये एखादी गोष्ट फ्लॅशबॅक होते की नाही, फ्लॅश निघून जाते, त्याला आपण व्हेरी क्विकली. टू फाइंड द सोल्यास. सोल्यास म्हणजे सांत्वन, एखाद्या गोष्टीचं सांत्वन शोधणे. टू फाइंड म्हणजे शोधणे, सांत्वनाचा शोध घेतात. टू बी कम्फर्ट ऑफ पीस. पीस म्हणजे शांतता, कम्फर्ट म्हणजे शांतता, म्हणजे एखाद्या शांततेचा शोध घेणे. तर अशा प्रकारे, तर बघा मित्रांनो, पहिल्या याच्यामध्ये काय येते, तर पहिल्या याच्यामध्ये येते 6 आहे ना, दुसऱ्या याच्यातमध्ये 5 आहे ना, त्याच्यामध्ये पहिला, त्याच्यानंतर येते तिसऱ्यामध्ये ती टू टेक ऑफिस. याच्यामध्ये काय घेतलं ना आपण, तिसरा नाही का, टू टेक नोटीस ऑफ, टू ऑब्झर्व, गिव्ह अटेन्शन घेतलं ना, राईट. इथं तिसरं नाही, 1 आहे, बरोबर आहे. इथं काय आहे, 1 म्हणजे पहिलावाला आहे ना. टू फिगर आउट याच्यामध्ये हा सेकंड घेतला आहे, बरोबर आहे. टू पॉन्डर ओव्हरमध्ये आपण कोणता घेतलेला होतो, शोध घेणे आहे ना, नाही, टू पॉन्डर ओव्हर म्हणजे गंभीर, तर हा घेतला होतो चौथा. काय घेतलं होतं, चौथा, राईट. टू बी ओव्हरहेल्म्ड 7वा आहे ना. अरे सॉरी, तो एक जास्त झाला. ओके, देन तो असा तो 8वा. ओके, अँड टू फाइंड सोल्यास, तर काय होते ती नंबर 3. ओके, तर अशा प्रकारे ही दुसरी ॲक्टिव्हिटीज. देन लेट्स मूव टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके, तर बघा, राईट इन युअर ओन वर्ड्स. आता तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये, ओन वर्ड्स म्हणजे तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये याचे लिहायचे आहे, याची उत्तरे लिहायची आहेत. काय म्हणते पहिला, सो व्हाय डीड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. म्हणजे जे भुंकणारे कुत्रे होते त्यांच्यावर कडे नॅरेटर म्हणजे लेखकाने इग्नोर केले. का इग्नोर केले, कारण की त्याला काय वाटलं की जे कुत्र्याचा समूह जो आहे तो त्या एखाद्या बिचाऱ्या डुकरावर भुंकत असावं असं त्याला वाटलं, म्हणून त्यांनी काय केलं, इग्नोर केलं. बरोबर आहे की नाही. म्हणून मग आपल्याला लिहावं लागेल, बिकॉज
the writer, because the writer thought that, because the writer thought that the group of street dog म्हणू आपण, काय म्हणू, street dog might have, है ना, कदाचित might have barking, might have barked, किंवा आपण त्याच्यामध्ये कॉर्नर्ड असं म्हटलेलं आहे की नाही, काय म्हटलेलं आहे, कॉर्नर्ड असं, बार्कच्या ऐवजी आपण कॉर्नर्ड, होपलेस पीक, होपलेस पीक. ओके, हा त्याचे कारण असेल. कारण काय, तर त्याला काय वाटलं की जे गलीवरचे जे कुत्र्याचा ग्रुप आहे तो कोणावर भुंकत असावा, एका बिचाऱ्या डुकरावर भुंकत असावा, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसरं काय म्हणते, व्हाय डिड मदर लंगूर मेक नो इफोर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. म्हणजे त्या मदर लंगूरने, म्हणजे त्या आई बंदराने त्या कूपमधून, म्हणजे त्या खुराड्यामधून, कशामधून, त्या खुराड्यामधून तिनं त्याला घेण्याचं, म्हणजे ग्रॅब म्हणजे त्याला हिसकावून घेण्याचा का बरं म्हणजे ताकद किंवा त्यांनी प्रयत्न केले नाही, इफोर्ट्स केली नाही. कारण काय, तर तिला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता ना की ही विल नॉट एनी इंज्युअर्ड टू हर बेबी. सो दॅट्स वाय, आहे की नाही. म्हणून आपण लिहू बिकॉज मदर लंगूर convinced that, है ना, convinced that writer was not doing any harm to her child किंवा टू हर बेबी लंगूर असंही लिहू शकतो. कारण की तिला माहीत होतं, तिला विश्वास होता. शी कन्व्हिन्स दॅट रायटर वॉज नॉट डुईंग एनी हार्म म्हणजे इजा टू हर चाइल्ड. सो दॅट इज वाय द मदर लंगूर मेक नो इफोर्ट्स टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. म्हणजे त्या खुराड्यामधून तिनं त्याला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण की तिला विश्वास होता की तो माझ्या पिल्ल्याला अजिबात कोणत्याही प्रकारची गंभीर इजा पोहोचवणार नाही. ओके, आता मित्रांनो बराच वेळ झाला, त्याच्यामुळे आपण थोडं आटोपतं घेणार आहोत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी घेऊया. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय म्हणते बघा. Read the text carefully and arrange the occurrence in happiness in the text in the sequential order. आता याला त्या ॲक्युरन्सी जे हॅपनिंग म्हणजे जे घडलेले आहे घटना, त्याला आपण सिक्वेन्सनुसार लावणार आहोत. तर मी आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट ॲन्सर सांगणार आहोत. ठीक आहे. ओके, तर पहिली जी घटना आहे, टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड, ही 8व्या नंबरवर आलेली आहे. त्यानंतर आहे कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, ही 11 नंबरवर आहे. आता तुम्हाला मी फक्त याचं मिनिंग तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्ही समजू शकणार. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड, म्हणजे मी ती बेबी लंगूर आहे ती कुठं, बॅकयार्डला म्हणजे ठेवलं. बॅकयार्ड म्हणजे माझ्या घराच्या मागच्या बाजूला. आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, मी तिच्या डोळ्यामधलं जे पहिली नजर जी आहे तिनं माझ्याकडे बघितलं कृतज्ञेनं, ते कधीच विसरू शकणार नाही. ठीक आहे, हे 11 नंबरवर येते मित्रांनो. आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, म्हणजे तो जो डिस्टर्बन्स होता तो अगदी जवळ येत होता. कशाचा, जो कुत्र्यांचा भुंकण्याचा, कावळ्याचा ओरडण्याचा, आहे की नाही. तर हा 3ऱ्या नंबरवर येतो, 3rd नंबरवर. त्यानंतर 3rd नंबरच. ओके, नंतर 4थी आहे बघा, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, म्हणजे त्या ॲनिमलच्या ज्या क्लॅनमध्ये, त्याच्या जमातीमध्ये एक अशी टेरिबल कस्टम आहे. कस्टम म्हणजे
त्याची प्रथा आहे की नाही, म्हणजे त्याला आठवली, कोणाला, लेखकाला आठवली. तर ही येते 5व्या नंबरवर. आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. मी म्हणजे पुस्तकामध्ये म्हणजे गळून गेलो. डीपली म्हणजे खोलपर्यंत काय गुंतलेलो होतो, म्हणजे वाचनामध्ये. तर ही येते नंबर 2. आय वॉज इनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक इन द फर्स्ट क्रमांकावर. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्याला पील्ड बनाना म्हणजे सोललेला बनाना काय दिला, ऑफर्ड केलं आहे की ना. तर हा येतो 9 नंबरवर. ओके. त्यानंतर आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट इन्काउंटर, हा येतो 13 नंबरवर है ना. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन, म्हणजे मी एक वजनदार काठी पकडली आणि त्याच्यावर दगडं फेकून मारायला सुरुवात केली आहे की नाही. हा येतो 6 नंबरवर. अँड आय सा समथिंग हॉरिबल, आणि मी एक असं विचित्र भयानक इन्सिडंट बघितलं. हा येतो 4 नंबरवर. त्यानंतर आहे आय मॅनेज टू कॅच. ओके, नो हां, आय वॉज, थांबा एक सेकंड मित्रांनो. हां ओके, हां, आय सा समथिंग हॉरिबल झाला. आय वॉज शोड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन्स. हा येतो 12. हा येतो 12. आय मॅनेज टू कॅच अँड होल्ड ऑफ द बेबी लंगूस टेल. हा येतो 7 नंबर. आणि लास्ट येतो 10 नंबर. ओके, सो आय होप you will note, you can, sorry, you would note all the numbers. So then turn to next. Okay, so discuss the following and write about it into your own words in 5 to 6 line. आता तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्समध्ये त्यांचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे 5 ते 6 लाईनमध्ये. ओके, तर 5 ते 6 लाईनमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. तो पहिला प्रश्न आहे बघा, व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड an injured bird while returning from your school. म्हणजे व्हॉट वूड यू, तुम्ही काय करणार. इफ म्हणजे जर, यू फाउंड an injured bird म्हणजे एखादा जखमी पक्षी जर तुम्हाला मिळाला. सो व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल, तुमच्या शाळेतून परत येताना जर तुम्हाला एखादा जखमी पक्षी जर रस्त्यात मिळाला, तर व्हॉट वूड यू डू, तुम्ही काय करणार. तर काय करणार, आपण काय करणार. तर इफ आय फाउंड अ इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम स्कूल, सो आय वूड, काय करणार आपण. फर्स्ट आय वूड, ओके, तर आपण काय करणार. तर आपण नसे लिहू, तर आय विल किंवा आय वूड पिक इट अँड काय करू आपण, एक्झामाइन इट्स वुंड अँड एक्झामाइन इट्स वुंड, है ना. then it will if it will be very serious, if it will be very serious, so I will take it to डॉक्टर. परंतु कोणता डॉक्टर, त्याला आपण कोणता म्हणतो डॉक्टर, पक्ष्यांच्या वेटरिनरियन, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण, वेटरिनरियनकडे आपण त्याला घेऊन जाऊ, आहे की नाही. देन आफ्टर गिव्ह हिम सम फूड्स, some food and water and
वॉटर. त्याला आपण नंतर काय थोडंसं अन्न आणि पाणी देऊ. अँड देन फायनली लिबरेट हिम इन द फॉरेस्ट. अँड फायनली लिबरेट. आता लिबरेट म्हणजे काय होते? लिबरेट म्हणजे मुक्त करणे. लिबरेट हिम इन द फॉरेस्ट. राईट. हे लिहित नाही बरोबर पण त्याच्या आहे ना. अशा प्रकारे आपण त्याला सोडून देऊ, त्याला मुक्त करून टाकू. ओके. नाव द नेक्स्ट वन. व्हॉट ओपिनियन डू यू फ्रॉम अबाउट द नॅरेटर्स फ्रॉम द स्टोरी. ह्या स्टोरीमधून तुमचे लेखाबद्दलचे ओपिनियन. ओपिनियन म्हणजे तुमचं मत काय आहे. तर द रायटर ऑफ दी स्टोरी आहे ना. द रायटर इज व्हेरी सेन्सिटिव्ह म्हणू आपण. व्हेरी सेन्सिटिव्ह. तुम्ही आता लिहून टाका, मी इथं लिहून. सेन्सिटिव्ह, काइंड हार्टेड. काय असेल, काय आहे तो? काइंड हार्टेड. अँड लविंग लविंग पर्सन. अँड लविंग पर्सन. राईट. He has a quality human being. He is a courageous person, admirable person, and his thoughts about the human animals relations are great. He believes that the relation between man and animals depends not only on food but also on a trust, like that. Okay. So I hope you understand. So next one, next activity. Okay, so this is the next activity. Complete the following and write a paragraph on each of the given activity. बघा, तर ही ॲक्टिव्हिटी बघून आपल्याला काय करायला लागते? राईट अ पॅरेग्राफ. एक पॅरेग्राफ लिहायचा आहे की नाही. आता पॅरेग्राफ लिहायचं म्हटलं तर तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करावं लागेल. मदर चाइल्ड रिलेशनशिप. आता मदर्स आणि एखाद्या मुलामध्ये रिलेशनशिप कोणते राहते? जसं इथं आहे लव अँड अफेक्शन्स, टेक केअर इच आहे ना, किंवा टेक केअर एक दुसरे. टेक म्हणजे आपल्या मुलाची टेक केअर घेतात की नाही. त्यानंतर टू लुक आफ्टर, टू लुक आफ्टर हर हिज केअर. ठीक आहे. त्यानंतर आता इथं आपण असं लिहू शकत नाही. गिव मॉरल सपोर्ट. गिव मॉरल सपोर्ट. पुन्हा ट्रस्ट, विश्वास असतो की नाही. इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. म्हणजे इंज्युअर्ड ॲनिमलला तुम्ही कसे हेल्प करणार. तर त्याला काय आपण गिव मेडिसिन्स. त्याला मेडिसिन्स देऊ आहे ना, मेडिसिन देऊ. पुन्हा काय देऊ त्याला आपण? त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं. टू टेक हिम टू डॉक्टर. ठीक आहे. प्रोव्हाइड वॉटर अँड फूड. ठीक आहे, हे झालं. पुन्हा काय आपण लविंग अँड केअर. ठीक आहे. ड्रेसिंग हिज वुंड. त्याच्या वुंडला काय करू आपण? ड्रेसिंग करू इत्यादी. नेक्स्ट वन. हे बघा, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला विशेषतः लँग्वेज स्टडीमध्ये विचारतात. वर्क इन पेअर्स अँड मेक्स मेनी वर्ड्स ॲज यू कॅन यूज रिलेटेड इन द वर्ड्स अँड इन्काउंटर. इन्काउंटर शब्दाचं तुम्ही काय करा? 3 लेटर्सवर 4 लेटर 5 लेटर अँड 6 लेटर वर्ड्स बनवा. आता 10चे तुम्ही असं इन्काउंटरचे जसे इथे 10 बनवलेलं आहे ना, असं आपण जसं आउट होऊ शकतो आहे ना. पुन्हा कॉट, राईट, आवर, रन, नेट. आता खूप सारे तुम्ही बनवू शकता. ओके. 4 वर्ड्स अँड 5 or 6 वर्ड्स आहे की नाही. जसं इथं नाऊन होते एक आहे ना, इथं होते काउंटर, काउंटर हा एक वर्ड. असे तुम्ही बनवू शकता. स्वतःचं थोडंसं माइंड लावा आणि बनवा. ठीक आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रूव्हर्ब्स इन इंग्लिश. प्रूव्हर्ब्स आहे ना, म्हणीचं तुम्हाला इंग्रजीमध्ये जसं जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड है ना.
सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड. पेरावे तसे उगवावे है ना. ॲज यू सॉ शॅल यू रीप आहे की नाही. किंवा ॲज यू सॉ शॅल यू रीप. ॲज यू सॉ यू रीप. राईप म्हणतो ना आपण त्याला आहे की नाही. ओके, सो लाईक दॅट. ओके, then types of news, business news, sports news, then national news, political news है ना. then religious news है ना. economic news, economics है ना. economics news. So these are the types of news. then न्यूज रिपोर्ट बनवायचे आहे. इथं काय रिपोर्ट, इथं रीड द हेडलाईन्स अँड राईट डिटेल्स इन कंटिन्युअस एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. इथं एक रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि दिस इज द लँग्वेज स्टडी. ही लँग्वेज स्टडीचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू मित्रांनो याच्यानंतरचं. ओके, तर या ठिकाणी थांबू आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी बघूया. लँग्वेज स्टडी. ओके, तर लँग्वेज स्टडीचा एक सेपरेट व्हिडिओ बनवतो मी याच्यानंतर. ठीक आहे. ओके, सो आजच्या दिवसासाठी इथंच आपण थांबूया. सी यू टुमारो.